नमस्कार मित्रांनो, आपले जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण PM सूर्यघर मोफत वीज योजना या संदर्भात माहिती घेऊन आलो आहे। सूर्यघर योजनेसाठी पोस्टमन घरोघरी जाणार आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया। त्याच्या आधी मित्रांनो, आम्ही आपल्याला नेहमी प्रामाणिकपणे खरी माहिती देत असतो। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आम्हालाही नवीन प्रेरणा मिळेल व आपल्यासाठी अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येऊ। तर मित्रांनो, या योजनेमध्ये पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांवर सोपवण्यात आली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे। या योजनेत 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार। या योजनेसाठी भारतीय डाक विभागास म्हणजे पोस्ट ऑफिसला नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिली आहे। डाक विभाग पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील। लोकांना लाभाची माहिती देतानाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नोंदणीही करतील। म्हणजे या ठिकाणीच आपली नोंदणी होणार आहे आणि आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर पोस्टमनच्या माध्यमातूनच आपण हा लाभ घेऊ शकतो। मग केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 13 फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली होती। या योजनेत 300 युनिटपर्यंत मोफत वीज तर मिळेलच, पण 15,000 रुपयाचे वार्षिक उत्पन्नही आपल्याला मिळणार आहे। तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती या योजनेविषयी बघूयात। तर मित्रांनो, PM सूर्यघर मोफत वीज योजना याविषयी थोडक्यात माहिती पाहू। 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळेल। 78,000पर्यंत सबसिडीही उपलब्ध आहे। मग या योजनेसाठी नोंदणी सुरू झाली आहे। मग यासाठी पात्रता काय, तर स्वमालकीचे घर असावे, पक्के छत असावे, मागील 6 महिन्यापैकी 1 महिन्याचे वीज बिल असावे। मग या योजनेची वैशिष्ट्ये काय, तर घरगुती ग्राहकांना योजनेचा लाभ मिळणार आहे। संपूर्ण खर्च 3 वर्षात वसूल होतो। शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला सोलर प्रूफ बसवताना त्या आपल्या जे युनिट पडतात लाईट बिलचे, त्यानुसार आपली कॅपॅसिटीनुसार आपल्याला सबसिडी मिळणार आहे। ते आपण बघूया। जर तुमचं युनिट 0 ते 150 असेल तर तुम्हाला 1 ते 2 किलोवॅटची त्या ठिकाणी रूफटॉप लागणार आहे। त्याच्यावर तुम्हाला 30 ते 60 हजारापर्यंत सबसिडी मिळेल। 150 ते 300 युनिट तुमचे असतील तर 2 ते 3 किलोवॅटची तुम्हाला रूफटॉप सोलर प्लॅन्ट कॅपॅसिटीचा लागेल। तर त्यासाठी 60 ते 78 हजारापर्यंत तुम्हाला सबसिडी मिळेल। जर तुमचे 300 युनिटच्या वरती असेल तर तुम्हाला 3 किलोवॅटची कॅपॅसिटीचा सोलर प्लॅन्ट बसवावे लागेल। मग त्यासाठी सबसिडी सपोर्ट म्हणून 78,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत। तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण योजना आहेत मित्रांनो। तर आपल्याला आणखी काही जर माहिती हवी असेल तर आपण आपल्या पोस्टमनशी संपर्क करा, म्हणजे आपल्या सर्व समस्यांचे निराकरण होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।